हा जो गॅप आहे ना हा इथं मध्ये हा खूप मोठा गॅप आहे. हे खाली खोल आहे इथे. तुम्हाला वाटत असेल की नॉर्मल प्लेन जागा असेल तर तुम्ही जर क्रॉस करायला गेलात ना तिथं पाय तुमचा स्लिप होऊन तुम्ही वाहू शकता इथून. बघा या अशा वाटेने चाललो आहे आपण, जिथून थोडंसं अवघड रस्ता आहे. इथून बघा हे जर अशा ठिकाणी येत असेल ना तर थोडंसं जपून. मी तुम्हाला अजून दुसरी पण वाट दाखवेल वरती नंतर. पण ही बघा पूर्ण स्लिपलेर आहे. ना जर तुमचा पाय घसरला ना तर तुम्ही डायरेक्टली खाली पाण्यात जाऊ शकता इकडे. तर ही वाट पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे तो पाणी बघा सरळ त्या साईडने निघतो तिकडे आणि परत त्या साईडने पुन्हा रिवर्स होतोय. मग हे असं गोल चक्र तयार होतं याच्यामध्ये असं. मग त्या चक्रात जर कोणी फसलात ना आणि पाण्याचा फ्लो जास्त असेल तर मग तो सरळ पाणी आतमध्ये खेचतो. असं वरून जो पाणी बाहेर निघतंय पण तो त्याच्या खालून आतमध्ये खेचतं परत तो पाणी. बघा या ठिकाणी तुम्ही आलात, पोलात, मजा केली, एक एन्जॉय म्हणून एक्सप्लोअर करायचं आहे तर तुम्ही ठीक आहे. पण तिथे शिरण्याचा कोणीही प्रयत्न करू नका कारण ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आज पुन्हा एकदा एक भन्नाट अशा व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो आज आपण चाललो आहे चन्नाट वॉटरफॉलला. आणि जर का तुम्ही येत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि स्किप न करता पुढे पहा. म्हणजे तुम्हाला मी वॉटरफॉलला कसं जायचं ना ते पूर्ण या व्हिडिओमध्ये गाईड करणार आहे. आणि हा पावसाळी कसं काही पर्यटक या टायमातही येतात. मी आता जून 18 तारीख आहे आजची, 18 नाही सॉरी 19. तर 19 तारखेला आज मी वरती वॉटरफॉलला चाललो आहे तिकडे जुलैला. तर पाणी ह्या टायमाला पाणी खूप असतं. तर काही पर्यटक जातात ना तर मी त्यांना पूर्ण तिथे या व्हिडिओमध्ये गाईड करणार आहे कसं जायचं आणि जावं की नाही जावं पाणी असेल तर मी पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. आणि तिथे वॉटरफॉलला गेल्यानंतर आहे ना कुठल्या जागी आपण तो कुठे डीप उडी मारू शकतो पाण्यामध्ये तर या व्हिडिओमध्ये पूर्ण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर हा व्हिडिओ मित्रांनो नक्की पुढपर्यंत पहा आणि स्किप न करता पहा. म्हणजे मी जे पण काही क्ल्यू देईल ना ते तुम्ही नक्कीच पहा आणि तुम्ही येत असाल तर ते फॉलो करा. तर मित्रांनो हे आमचं मंदिर आहे भावकीचं, बडवे भावकीचं होऊ शकतं. मित्रांनो हे बघा कसे जंगलातून वाट चाललेली आहे आणि हे दृश्य पहा कसं भारी दिसतंय. यावर्षी कसं पाऊस लेट झाला आहे ना त्याच्यामुळे हे असं वातावरण आहे. तर जुलै महिन्यात आहे ना असं खूप सारं गवत असतं इकडे. मित्रांनो आज आपण जे चन्नाट वॉटरफॉलला चाललो आहे ना त्याचबरोबर आहे ना मी काही अजून वॉटरफॉल एक्सप्लोअर करणार आहे. कारण जे ह्या गावामध्ये चन्नाट गावामध्ये आहे ना मित्रांनो एक नाही तर असे एकूण 4 ते 5 वॉटरफॉल आहेत वेगवेगळे. पण जो फेमस झाले ना ते सर्वांना माहिती आहे आणि ते जर का आपल्याला शक्य झालंच तर आपण सर्व एक्सप्लोअर करू. आणि जमलंच ना तर मी तुम्हाला जेवढं शक्य होईल ना माझ्याकडून आज तेवढं मी ते वॉटरफॉल एक्सप्लोअर करणार आहे तुम्हाला. खूप सारे पर्यटक आहेत ना सकाळ लवकर जातात. पण आज कसं काल रात्रभर पाऊस पडत होता ना त्याच्यामुळे अजून तर कोण गेलेलं नाही. आणि जर का मित्रांनो तुम्ही येत असाल ना कोणी येत असेल जात असेल ना वरती वॉटरफॉलला तर कृपया करून वरती कोणी कचरा करू नका. हा एक बघा मस्त असा ओढा, मस्त असं दृश्य दिसतं इकडे पण. हे बघा इकडे वरपर्यंत इथे मोठ्या मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ना हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण सकाळ आलो आहे ना वरती तर पूर्ण पक्ष्यांचा आवाज येत असेल तुम्हाला एकदम मस्त फील होते आणि सकाळचं वातावरण एकदम भारी असतं. पूर्ण जंगल जाम झालेलं पाहू शकता इकडे बघा इकडे. आणि तुम्ही जर या वॉटरफॉल येत असाल ना तर सीधा ट्रेक आहे, कुठेच चुकण्यासारखं नाही आहे. बघा पण जंगल बघा एकदा इकडचं कसं आहे ते. अशा ठिकाणी फिरायला नसीब लागतं. स्वराज्याच्या राजधानीत जन्म होणं यासाठी भाग्य असावं लागतं. कदाचित या भागातून आपल्या महाराजांचे मावले शिवरायांचे मावले फिरले असावेत. कारण आपल्या बाजूला रायगड किल्ला आहे आणि
त्याचं पारायकरी म्हणून मानगड किल्ला आहे. हे दोन्ही किल्ले आपल्या बाजूवरच आहेत. हा जंगल पहा कसं वाटतंय तुम्हाला सीन आहे. तर मित्रांनो आपण आत्ता आहे ना थोड्याच वेळात तो वॉटरफॉलच्या ठिकाणी पोहोचणार आहोत. तुम्हाला आवाज येत असेल पाठीमागे, पण तो मेन वॉटरफॉल नसणार आहे. त्याच्या बाजूला एक दुसरा वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल म्हणजे एक बेस्ट व्ह्यू पॉईंट आहे. तिथे आपण जाणार आहोत. तर ते तुम्हाला पहिले दाखवतो. आणि तिथे तुम्ही व्हेज नॉनव्हेज काही आणलं असेल तर तिथे खाऊ शकता. ती जागा पहिली तुम्हाला मी दाखवेन. त्याच्यानंतर ना आपला जो वॉटरफॉल आहे मेन तिथे जाईल. त्याच्यानंतर ना जे काय अजून वॉटरफॉल आहेत ते एक्सप्लोअर करणार आहे मी याच्यामध्येच. तर नक्की व्हिडिओ पहा पूर्ण. मी थोडंसं पटापट का चालतं आहे कारण पाऊस खूप साऱ्या प्रमाणात पडतो आहे काल आजच्यापासूनच, म्हणजे काल रात्रीपासून. पण पाऊस आल्यानंतर आपल्याला शूट करता येत नाही कारण मी मोबाईलमध्ये ब्लॉग बनवतो. आपला मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही. आपल्याला गोप्रो घ्यायचा आहे, एक स्वप्न आहे, परंतु बघू तो कधी शक्य होतं आहे. बघा आत्ता आहे ना मित्रांनो, हे बघा मेन आता इथं मेन माणसं इथं जास्त कन्फ्युजन होतात. तर बघा ही वाट आहे ना जी आपली सरळ गेले ती गेले वरती वॉटरफॉलला, चन्नाट वॉटरफॉल. आणि हे आहे ना साईडला ती चालले दुसऱ्या कोंडीवर. तर ती पहिली तुम्हाला दाखवतो ती वाट कशी आहे, ती जागा कशी आहे ती. नंतर आपण पुढे जाऊ. इकडं पूर्ण जंगल झालेलं आहे आणि बघूया इथे किती पाणी आहे ते. मग तुम्हाला मी सांगेन ह्या पाण्यात जायचं की नाही कोणी. तर मित्रांनो आपण आता पोचलो एकदम मस्त अशा जागेवर. पाहू शकता इकडे हा तिथला व्ह्यू पॉईंट आहे. तर बघा नदीला पाणी खूप आहे. मी तुम्हाला आता पण सांगेन नदीला पाणी खूप आहे. तर अशा पाण्यामध्ये ना कृपया कोणी धाडस करू नका. हे पाहू शकता इकडे पाणी किती आहे ते. कारण रात्रभर पाऊस पडतोय ना त्याच्यामध्ये इकडे पाणी वाढलेलं आहे नदीचा. हे बघा इकडे. जर का मित्रांनो तुम्ही इथे येत असाल ना तर बघा ह्या ठिकाणी आहे ना तुम्ही व्हेज असो नॉनव्हेज असो काही खाऊ शकता इथे, कारण ह्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. पण जो मेन आपला वॉटरफॉल आहे ना तिथं कृपया कोणी नॉनव्हेज खाऊ नका. व्हेज असेल तर एक वेळ चालेल, तुमचं मॅगी वेगी काय असेल किंवा व्हेजमध्ये काही असेल तर चालेल, पण तिथं नॉनव्हेज चालणार नाही. तर ह्या परिसरात आहे ना तुम्ही इकडे खाऊ शकता. बघा इकडे पूर्ण एकदा परिसर दाखवतो आणि मस्त असा पॉईंट आहे. आपण इथे कसा व्ह्यू वाटला ना तो मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आपण आहे ना पहिला आपला जो पॉईंट होता ना तो एक्सप्लोअर केलेला आहे शॉर्टमध्ये, कारण व्हिडिओ जास्त नको मोठा व्हायला म्हणून ना मी छोट्याच क्लिपमध्ये घेतलं ते एक्सप्लोअर करणार आहे आणि तुम्हाला ते गाईड करणार आहे कसं आहे कसं नाही ते. आणि आता मगाशी आपण जो रस्ता ड्रॉप केला होता म्हणजे जिथून आपण लेफ्ट घेतला होता त्याच कडेने आता तिथून आपल्याला सरळ ते जायचं आहे राईट साईडला. मग आता तुम्हाला दाखवतो. मी आता तिथं पोचलो आहे. जवळच आहे, 2 मिनटं पण नाही लागत तिथपर्यंत पोचायला आपल्याला. तर बघा आपण आता पोचलो. आपण इथून खाली गेलो होतो आता इकडे ह्या जागेवरून एकदा निशाण एक ओळखा बरोबर. तर आता आपल्याला इकडे जायचं सरळ वॉटरफॉलच्या दिशेने. तर हा आता आपला असणार आहे दुसरा पॉईंट. तो झाल्यानंतर अजून जे काय अजून 3-4 पॉईंट आहेत वेगळे ते पण मी एक्सप्लोअर करणार आहे ह्याच्यामध्येच. कोणी नाही जंगलामध्ये, मी एकटं आहे आणि मस्त असं फील होतं आहे. आवाज, पक्ष्यांचा आवाज, पाण्याचा आवाज हे ऐकायला मिळलं ना खूप भारी वाटतं. बघा ह्या उमराच्या झाडाशी आलात ना तर हे वाट दिसेल तुम्हाला. एक आपले खाली उतरते नदीत इकडे आणि हे वरून एक वाट आहे. त्याच्या वरच्या वाटेने जायचं आहे जास्त पाणी असेल तर. पण मी तुम्हाला एकदा दाखवतो किती पाणी असेल तर जाऊ शकतं, आतून नाही. बघा हे वाट पूर्ण उतरते इथे, पाय सरू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही सांभाळून या. तुम्हाला दिसत असेल आता पाणी कमी कदाचित वाटत असेल, पण हा पाणी कमी नाही, आता पाणी खूप आहे इथे. कारण बघा इथे ज्या दगडी आहेत ना तुम्हाला दाखवतो मी इथून जवळून. हा जो गॅप आहे ना हा इथं मध्ये हा खूप मोठा गॅप आहे, हे खाली खोल आहे इथे.
तुम्हाला वाटत असेल की नॉर्मल प्लेन जागा असेल, तर तुम्ही जर क्रॉस करायला गेलात ना तिथं पाय तुमचा स्लिप होऊन तुम्ही वाहू शकता इथून. तर ह्या पाण्यामध्ये ट्राय नाही करता. बघा इथे आता ती दगड आहे इथे मध्ये, हे बघा इथे, ती पुढची नाही, हां इथे हे दगड आहे ना, ती दगडच्या खाली पाणी असेल ना तर एक तुम्ही ट्राय करू शकता. पण शक्यतो इथं कोणी ट्राय करू नका ह्या पाण्यामध्ये, तुम्हाला अंदाज नाही भेटणार नदीचा. तर त्यासाठी मी तुम्हाला आहे ना एक वरून दुसरी वाट दाखवणार आहे. तर बघा इकडे हा, कारण ही नदी आहे ना खूप रिस्की आहे, तर कोणी अशा पाण्यामध्ये धाडस करू नका. जेव्हा ही दगड जरी खाली असेल ना, ही दगड बघा, ही दगड आणि ही दगड ह्यांच्या गॅपच्या मध्ये खाली पाणी असेल ना तरच तिथून शक्यतो कोणी नदी क्रॉस करण्याचा प्रयत्न करा, नाही तर शक्यतो इथं प्रयत्न करू नका. तर मित्रांनो आता आहे ना मी ती जागा दाखवली तुम्हाला. तर मी आता बघा तुम्हाला जी वरून वाट आहे ना ती दाखवणार आहे, कशी आहे ती वाट. बघा इथून पण खाली नदीतच उतरतात ह्या वाटेने, आपण तिथून आलं. आणि बघा हे एक आता वरती वाट तयार झालेली आहे, तर ह्या वाटेने वरती तुम्हाला घेऊन जातो पटापट. पाहू शकता इकडे, हे बघा हे येणारं जाणारं मी वाट बनवलेलीच आहे. ही वाट कशी आहे ना ते तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे, त्यामुळे हे व्हिडिओ कंटिन्यू पहा. आता हे व्ह्यू पहा कसं भारी असं सीन. एकदा हे दृश्य पाहून घ्या आणि हा सीन कसा वाटला ना तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा. बघा हे असं सुद्धा काही दृश्य आहे आणि आपल्याला ना ह्या बाजूला जायचं आहे. हा इकडं वॉटर, ह्या दिसते ना गॅप, तिकडे आपला तो वॉटरफॉल आहे लपलेला, आणि इकडे या साईडला पण एक आहे. तर पहिला तुम्हाला मी इकडचं दाखवतो, नंतर ना पुढचं दाखवतो काय असेल ते. बघा या अशा वाटेने चाललो आहे आपण, जिथून थोडंसं अवघड रस्ता आहे. इथून बघा हे जर अशा ठिकाणी येत असेल ना तर थोडंसं जपून, पण ही बघा पूर्ण स्लिपलेर आहेत ना, जर तुमचा पाय घसरला ना तर तुम्ही डायरेक्टली खाली पाण्यात जाऊ शकता इकडे. आता बघा हे इथे बघा ना कसं आहे, पूर्ण स्लिपरी एरिया आहे, इथे तुमचा पाय सरू शकतो त्याच्यामुळे. आणि ही तर जागा आहे ना, हे बघा दिसते की नाही मला माहीत नाही, ही जागा नाही इथे, ही खूप बेकार डेंजर अशी जागा आहे. इथून ते बघा, इथून तर आहे ना, सॉरी, इथून ते या भागापर्यंत पूर्ण बेकार अशी जागा आहे, डेंजर. तर कृपया ज्यांना जमत असेल ना त्यांनीच आहे इकडे, शक्यतो कोणी इकडे येऊ नका, नाही तर कारण खूप वाट डेंजर आहे. हे बघा कशी वाट आहे त्यांची. असे छोटे छोटे धबधबे असे मस्त जीवाला आनंद देणार आहेत. तर मित्रांनो आता आपण इथून आहे ना नदीमध्ये न एंट्री करता आपण आता नदीच्या कडेने जाणार आहोत वरती. तर बघूया वरती कसं व्ह्यू आहे ते. बघा आपल्याला आपल्या उजव्या साईडनीच जायचं आहे कंटिन्यू पुढे वरपर्यंत. तर मित्रांनो आता आपण आहे ना 2 मिनटात आपल्या वॉटरफॉलला जाणार आहोत. तर बघा तुम्हाला काही दृश्य दाखवतो इथून. बघा तो समोर दिसतोय ना बघा त्या गॅपमध्ये, तो आपला वॉटरफॉल आहे, तिथे जायचं आहे आपल्याला. पण बघा इकडे तुम्ही पाहू शकता नदीला पाणी खूप प्रमाणात आहे, तर तुम्ही अशी रिस्क घेऊ नका, कारण बघा इथे पूर्ण पाण्याने भरलेलं आहे इथे. आणि हा तो दृश्य बघा तिकडचा. तर बघा इथून आपण एक साईडने वाट आहे छोटीशी, त्या वाटेने वरती जाऊन त्या साईडला उतरणार आहोत. एवढं पाणी असेल ना तर मी सरळ सांगतो तुम्हाला रिस्क घेऊ नका, कारण ही वाट तुमच्यासाठी नाही आहे. जे प्रॉपर ट्रॅकर आहेत त्यांच्यासाठी एक वेळेला ठीक आहे. आणि हे बघा इकडे दृश्य बघा, तर त्यामुळे इथं येण्याचं धाडस कोणी करू नका अशा वेळेला. तर मित्रांनो आता आपण आहे ना बरोबर वॉटरफॉलच्या कडेला पोचतो आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता काही दृश्य आपली. हा बघा आपल्या पाठीमागे हा जो वॉटरफॉल आहे ना तो एक मस्त सुंदर असा आपण एक वॉटरफॉल आहे, हे काम पाहू शकता. पण तिकडे नाचत पहिला आता आपण या वॉटरफॉलला एक्सप्लोअर करणार आहोत. इथे बघा मस्त असा वॉटरफॉल आहे.
हा मेन स्पॉट सर्वांना व्हायरल झालेला आहे. आणि बघा एक अजून बघा तिकडे एक दाखवतात, तो बघा तिथं पाणी पडतं ना, तिथेही जाता येतं. ते मी एक्सप्लोअर करणार आहे, तुम्हाला ते दाखवणार आहे कसं जायचं तिथे. खूप भारी अशी ती पण जागा आहे तिथली, पाहू शकता. असं वरून पूर्ण पाणी पडतं बघा, खूप सारं पाणी आहे. तर त्याच्यामुळे आहे ना अशा पाण्यामध्ये कृपया कोणी रिस्क घेऊ नका आतमध्ये येण्याचा. तर मित्रांनो आता आपण आहे ना नदीमधून जाऊन त्या साईडला जाणार आहे मी तिकडे मध्ये, आणि तिकडनं थोडं काही व्ह्यू दाखवणार आहे. आणि तुम्हाला बघा रिस्क किती आहे ना ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्येच दाखवणार आहे. कारण बघा इकडे जास्त पाणी असतं इकडे, त्याच्यामुळे मला माहिती आहे इकडची, म्हणून मी तुम्हाला एक प्रयत्न करून दाखवते कसं काय होऊ शकतं इकडे. मला जो मेन पॉईंट आहे ना ते तुम्हाला दाखवायचं होतं, पण आता ते पॉसिबल नाही होणार कारण पाणी खूप आहे. तो मागच्या वेळी एक हादसा झाला होता ना, त्यावेळी पण असंच एवढंच कदाचित पाणी होतं त्यावेळी पण आता तुम्हाला दाखवतो मी एकदा. मी आता आहे ना नदी क्रॉस मध्ये आहे बरोबर, आणि बघा इकडे पाणी पूर्ण फुल आहे. हे पाणी एवढं नाही असं पाहिजे, जर तुम्ही येत असाल ना तर हा एवढं पाणी नाही पाहिजे, इकडं पाणी नाही वाहता पाहिजे, इकडं सुकं पाहिजे. आणि त्या साईडने जो पाणी यायचा प्रवाह नाही ना तो तिकडनं जातो. तर तिकडनं पाणी असेल तर ठीक आहे चालेल, पण शक्यतो इकडं पूर्ण सगळं पाण्याचा प्रवाह असेल ना तर कृपया इथे कोणी येण्याचं धाडस नका करू. आणि तुम्हाला जे मेन रिस्की पॉईंट आहे ना इथे, जी इथे जागा रिस्की आहे ती तुम्हाला दाखवतो मी थोडीशी, कारण माझा आवाज येईल का नाही माहीत नाही. मी थोडंसं लांबूनच दाखवतो तुम्हाला, नंतर मी पाहिजे झूम करेन, तुम्हाला सर्कल करून दाखवेन पाहिजे इथे. आता ही बघा इथे जी जागा दिसते ना ही समोर, ही दगड दिसते पाठीमागे, ही वॉटरफॉल जिथे पडतोय ना तिथे ही दगड आहे. म्हणजे बघा इथपर्यंत अशी तिथपर्यंत लांबचे लांब. त्या दगडीच्या कृपेत त्या साईडला कोणीही उडी नका मारू, कारण ती जागा खूप डेंजरस आहे. आता मी लांबून दाखवतोय कारण आपला मोबाईल आहे, आणि पाण्याचा फ्लो आहे ना पूर्ण बघा, हे पावसाचं पाण्याचं तो सर्व दिसत असेल बाहेर उडतंय ते, तर आपल्या मोबाईलमध्ये पाणी जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे ते आता तिथे कडेला नाही जाणार पाणी. बघा किती फ्लो, एकदम जोरात असा फ्लो आहे त्याचा. हे फक्त तुमच्यासाठी मी करतोय मित्रांनो. तर बघा आता हे जे पाणी पडतंय ना वरून असं येऊन, बघा हे असं वरून पाणी येत आहे, इथे पडतोय खाली इथे या, आणि तो बघा तो गॅपमधून अर्धा पाणी तिकडे निघतोय त्या साईडला, बबल्स दिसतील तुम्हाला, आणि अर्धा पाणी बघा या साईडला निघतोय. आता तो पाणी जो निघतोय ना इकडे असा गोल येतोय बघा इकडे, आणि ह्या झाडाला बोला ह्या दगडाला लागून तो पाणी पूर्ण असा रिवर्स होतोय. तर बघा हे तुम्हाला रिवर्स होताना दिसत असेल इकडे पाठीमागे, इथे दिसतंय रिवर्स होतं ना. तर ह्याच्यात होतं काय, ज्यांना माहिती नसतं नाही ते, जेव्हा पाण्याचा फ्लो जास्त असतो तर त्यावेळी जसं तो पाणी इकडे येतोय ना तसं तो रिवर्स पुन्हा त्याच जागेत जातोय. तर मग ही एक चक्र तयार असतो इथे आतमध्ये, तो वरून तुम्हाला समजत नाही. पण ज्यावेळी तुम्ही तिथून एखाद्या त्या साईडने जंप मारता, इथून जंप मारता, किंवा त्या कोपऱ्यावरून जंप मारता इथे, तर हा पाणी आहे ना तुम्हाला रिटर्न खेचतो तिकडे. आणि हा जो दगड दिसते ना तुम्हाला मोठा, त्याच्या आतमध्ये जवळजवळ 10 ते 15 फुटाचा खूप मोठा अंतर आहे खाली, आणि ती खोली एक खूप मोठी आहे, जवळजवळ एक रूम तयार होईल एवढं मोठं अंतर आतमध्ये गॅप आहे. तर त्याच्यामध्ये जाऊन माणूस अडकला जातो. जो मागच्या वेळी जो हादसा झाला होता नाही ते, तो असाच झाला होता. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना बघा ती जागा आहे ना, पुन्हा एकदा सांगतो, ती जी जागा दिसते त्या जागेवर कोणी धाडस करू नका तिथे जाण्याचं आणि त्या साईडला उडी मारण्याचं, कारण ती जागा आतमध्ये खूप खोल आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा पाणी असं गोल फिरतो इथून असं, इकडे त्या कडेने जातो. तर पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे तो पाणी बघा सरळ त्या साईडने निघतो तिकडे, आणि परत त्या साईडने पुन्हा रिवर्स होतोय. म्हणजे असं गोल चक्र तयार होतं याच्यामध्ये असं. मग त्या चक्रात जर कोणी फसलात ना आणि पाण्याचा फ्लो जास्त असेल तर मग तो सरळ पाणी आतमध्ये खेचतो. असं वरून जो पाणी बाहेर निघतंय पण तो त्याच्या खालून आतमध्ये खेचतं परत तो पाणी. म्हणून अशा ठिकाणी माहिती असेल बघा, या ठिकाणी तुम्ही आलात, तोलात, मजा केलीत, एक एन्जॉय म्हणून एक्सप्लोअर करायचं आहे तर तुम्ही ठीक आहे, पण तिथे शिरण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, कारण ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. तर बघूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतं, ही माहिती कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एकच होता इथला, हे रिस्क मला पहिली दाखवायची होती तुम्हाला, कारण खूप जण येतात ना ते तिथे उड्या मारतात आणि ती त्यांचा जीवावर बेतू शकतं, त्यांना माहिती नसल्यामुळे आतमध्ये किती काय आहे कसं आहे ते. कारण तो ही चक्री तयार झालेली आहे. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो बघा इथे झूम करून, हे बघा इथे हा बघा, इथून हा पाणी पडतं वरून, हा वॉटरफॉलचं पाणी पडतं इथे, आणि ही बघा इथे एक चक्री तयार झालेली आहे. तो पाणी बघा असा कडेला इकडे येतोय, आणि इकडनं बघा त्या लाटा परत ह्या दगडीला लागून पुन्हा आतमध्ये चालत बघा त्या साईडला अशा गोल फिरत आहेत. मग ह्या चक्रीत जर अटकला ना तर तो आतमध्येच खेचतो तो पाणी. तर त्याच्यामुळे अशा वेळेस जास्त पाण्याचा फ्लो असेल ना तर हे इग्नोर का येते ना. आणि मी सांगतो बघा, ह्या जर भागात पाणी सगळीकडे असं पाणी असेल तर कृपया इथं कोणी धाडस करू नका उडी मारण्याचं, आणि ह्या दगडावरून पण कोणी उडी मारू नका, कारण हे जीवावर बेतू शकतं तुमच्या.
बाकी आता मी माझं सांगण्याचं कर्तव्य केलं आहे, तुम्हाला किती समजायचं तेवढं तुम्ही समजू शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला का बोलत होतो ना इथे नॉनव्हेज आणू नका, तर ही माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता. इकडे बायांची जागा आहे, म्हणजे घावरकरणी बाया आम्ही बोलतो, आणि हे देवस्थान आहे इथे. आणि ह्या भागात आम्ही ग्रामस्थ तर नाही, ते कोणी साधी चप्पल पण आणत नाही इथे. माझ्या पायात तुम्ही बघू शकता, माझ्या पायाची चप्पल नाही. आणि ह्या जागेत आम्ही खूप पावित्र्य राखलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही अंडे, चिकन अशा गोष्टी इथे आणून बनवू नका, कारण हे आमचं देवस्थान आहे. हे तुम्हाला माहिती नाही कदाचित, त्याच्यामुळे तुम्ही असे करत असाल. पण ही जागा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, आणि ह्या जागेचं पावित्र्य राखणं हे जेवढं आमचं कर्तव्य तेवढं तुमचंही कर्तव्य आहे. म्हणून आम्ही ते चिकन अलाउ करत नाही. आणि तुम्ही नका आणू. जर तुम्हाला पहिलं स्पॉट दाखवलं आहे ना, तिथे जाऊन तुम्ही खाऊ शकता. तर ही जागा असं प्लीज जागेचं पावित्र्य राखा, आणि जो काही तुम्ही कचरा आणत असाल तो रिटर्न घेऊन जा. बघा इकडे बायांची पोरडे आहे, हे बघा इकडे असं, हे देवाची जागा आहे. इथे बघा कुठली मूर्ती नाही आहे, पण हे एक देवस्थान आहे, तर त्याची जागा पावित्र्य राखलं पाहिजे. काय चुकलं असेल तर देवा माफ करा. तर एकदा दृश्य पहा, एकदम भारी असं व्ह्यू भेटलेला आपल्याला इथे. तर आता आपण आहे ना इथून निघतोय. तर बघा ह्या पाण्यातनं आपल्याला, बघा पाणी खूप आहे जास्त, त्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, हे असं धाडस करू नका इथं कोणी येण्याचं, कारण तुम्हाला दाखवली जागा आहे ती मेन महत्त्वाची आहे. आता पाणी आपण वरून आलो आहे, ठीक आहे चालेल, सगळीकडे सेमच जागा आहे. अरे हो नको, थांबा आपण तिथून असं जाऊया. ही थोडीशी वाट बरी आहे मग त्यापेक्षा. इथे आपली चप्पल बघा तिकडे आपण काढून ठेवलेली आहे, कारण ही जागा खूप महत्त्वाची आहे. आता आपण चप्पल घालूया आणि पटापट जे दुसरे स्पॉट आहेत ते एक्सप्लोअर करूया.